पॅकेट 100 रुपयाला आहे, पण आपण कोणी 4 घेतलं तर 350 रुपयाला देतो. ओके. सर्व आहे याच्यामध्ये? हो, सर्व असतं. आपल्याला वापरतो ते पूजेचा बॉक्स आहे, हा 160 रुपयाला पडतो. आणि कोणी जास्त घेतलं तर आपण त्याच्यामध्ये पण कमी डिस्काउंट येतो. हा रोमी धूप आहे, हा खडू धूप आहे, नंतर हा मोरा धूप बोलतो त्याला, मोरा धूप. हा बघा, हा 100 रुपयाला 5 किलो पडतो. एक प्युअर दूध पेटवून दाखवतो त्याला, हा 60 रुपये 100 ग्राम आहे, 200 रुपयाला 1/2 किलो पडतो. ओके. हा बघा, आपल्याला प्युअर धूप आहे, अजिबात कापून नाही लागत दादा, तुमच्या समोर पेटवलं आहे. 80 रुपयाला 100 ग्राम आहे. आणि हे 160 रुपयाला 200 ग्राम आहे. कसं आहे? हे 100 रुपयाला अर्धा किलो पडतो. अर्धा किलो होय. मोगरा आहे. हे आहे ना त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे, फाईन वन. गेल्या वर्षी घेऊन गेलो होतो. मस्त आहे. 70 रुपयाला 50 ग्राम आहे, 80 रुपयाला 50 ग्राम आहे. ओके. 80 रुपयाला 50 ग्राम. आमच्या आहे ना आता शॉपिंग चालू झालं आहे. श्रेया आहे ना आता सर्व प्रकारचे आहे ना जे पूजेचं साहित्य लागते ते आता घ्यायला सुरुवात केलं आहे तिनं. नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मंडळी, आम्ही आलो आहे ग्रँड रोडला. तुम्हाला माहितीच आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे काही दिवसाने, तर त्यासाठी सर्व लगबग चालू झालं आहे. तुमची पण आहे ना शॉपिंगची तयारी चालू झालीच असेल. ग्रँड रोड ईस्टवरून आहे ना आपल्याला नळ बाजाराला जायचं आहे, लोबान गल्लीला. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आम्ही आता निघतोय. आता इकडे आहे ना आपल्याला सरळ आहे ना, हा बघता तुम्ही, हा सरळ रोड पकडायचा आहे ग्रँड रोड ईस्टवरून. पुढचा डबा पकडलात ना तर तुम्ही बरोबर ह्या रोडला जाईल. चर्चगेट साईडने जो डबा आपण पकडतो ना, तर त्याने आपण सरळ उतरल्यानंतर सरळ बाहेर आपण जाणार आहोत. तर तुम्ही बघता, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे आपलं ग्रँड रोड स्टेशन आहे. ईस्टवरून मी बाहेर आलो आहे. चर्चगेट साईडचा डबा आहे ना, तिथून आहे ना त्या गल्लीतून बाहेर यायचं इकडून. हा बघा, इथून आलात ना तर सरळ जायचं इकडे. 20 मिनिटाचं अंतर आहे, त्यामुळे आहे ना आम्ही चालतच जातो आहे. आणि सगळं आजूबाजूला पाहता पण येईल ना. आता कसं गणपती बाप्पांचं सगळं आता डेकोरेशनचं वगैरे पण आता सगळं रस्त्यावरती स्टॉल वगैरे असतात, तर जसं पाहत चाललो आम्ही. स्टेशनवरून इकडून आलात ना तर इकडे जायचं नाही, आपल्याला या साईडला जायचं आहे. बघा इकडे समोर. आणि इकडे आपल्या गोमाता पण आहे आपल्या इकडे, तिचं दर्शन पण घेतलं आहे सकाळचं. आणि आपण आता जाणार आहोत सरळ. चला, थोडं पुढे चालत आल्यानंतर आहे ना तुम्हाला सिग्नल दिसतोय समोर, इथे आपल्याला राईट मारायचं आहे या साईडला जायला. इथे आलात ना राईट मारायचं आहे कॅम्पसच्या इकडे आतमध्ये जायला. इकडे आपण आता जाणार आहोत. हे लोबन गल्ले आहे ना, गोल देऊल उदाहरण. हां, बरोबर आपण जातो आहे. जवळजवळ आता आपण पोचतो आहे. या सर्कलच्या समोर जायचं आहे लोबन गल्लीला. समोर बघताय मंदिर आलं आपलं, छान असं मस्त मंदिर आहे. या मंदिराच्या पलीकडे जायचं आहे, राईट साईडला वळायचं आहे आपल्याला. तिथून लोबन गल्ली स्टार्ट होते. मंडळी, तुम्ही इकडून या गोल मंदिराच्या पाठीमागून आलात की इकडे तुम्हाला पत्र्याची शेड दिसेल मोठी. या शेडच्या इथूनच आहे ना एक गल्ली आहे, या गल्लीमधून जायचं आपल्याला. चला जाऊया आता आतमध्ये. ही लोबन गल्ली आहे. चला, इथून आपलं आता स्टार्ट होत आहे. पुढे सरळ जातोय आता. आणि प्रत्येक स्टॉलवरती बघा धूप अगरबत्ती कपोळे लावलेलंच आहे. आणि आता बाप्पांचं आगमन तयारी चालू झाली आहे. अशा प्रकारचे तुम्हाला असे दुकानं भेटतील. खूप सारे दुकानं आहेत पूजेचे. दरवर्षी आपण ज्या ठिकाणी येतोय ना त्या दुकानामध्ये आपण आता चाललो आहे. गर्दी आहे, समोर बघताय तुम्ही, हेच दुकान आहे आपलं. दादा नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय? एकदम आराम दादा. ठीक आहे ना. नमस्कार. आम्ही आता आलो इथे दुकानामध्ये. बबन धूपवाले हे आपले दादा आहेत. काय तुमचं नाव काय? दादा माझं नाव अंकुश आहे. आपल्या दुकानाचं नाव बबन धूपवाले आहे. ओके. बघू शकता तुम्ही, बरेचशा अगरबत्त्या आहेत. आपण हे 20 रुपयाला एक पॅकेट चालू होतो. ओके. 1 किलोमध्ये 10 पॅकेट येणार. हे 200 रुपये किलो पडतो दादा. आणि कोणी बल्कमध्ये क्वांटिटी घेतली तर आपण अजूनही भाव कमी करतो. जेवण तुम्ही बघू शकता. हे अभिनव आपली स्वतःच्या गोष्टी आहे. 120 रुपयाला पाव किलो आहे. असे एक पॅकेट 100 रुपयाला आहे, पण आपण कोणी 4 घेतलं तर 350 रुपयाला देतो. ओके. ते आपले पूजेचे बॉक्स आहेत, ते आपण स्वतः बनवतो दादा. गणपती सत्यनारायण पूजेला गणपती पूजा सर्व आहे याच्यामध्ये. हो, सर्व असतं. आपल्याला वापरतो ते पूजेचा बॉक्स आहे, हा 160 रुपयाला पडतो. आणि कोणी जास्त घेतलं तर आपण त्याच्यामध्ये पण
कमी डिस्काउंट येतं. हो. आणि हा धूप आहे, हा धूप आहे, हा 50 रुपयाला पाव किलो पडतो. 50 रुपयाला पाव. आणि आपण होलसेल पण करतो बघा. ह्या कसा पिवा काय आहे आपला धूप? हा रोमी धूप आहे, हा खडू धूप आहे, नंतर हा मोरा धूप बोलतो त्याला. मोरा धूप. हा बघा, हा 100 रुपयाला पाव किलो पडतो, 400 रुपये किलो पडतो. ओके. आपण आरतीसाठी वापरू शकतो ना? आरतीसाठी वापरू शकतो दादा. याला कापूर कमी लागणार. तुम्हाला एक प्युअर दूध पेटवून दाखवतो दादा. हा 60 रुपये 100 ग्राम आहे, 200 रुपयाला पाव किलो पडतो. ओके. हा बघा, आपल्याला प्युअर धूप आहे. त्याला अजिबात कापूर नाही लागत दादा. तुमच्या समोर पेटवलं आहे. हा 60 रुपयाला पाव आहे ना? नाही ना, हा 600 रुपये किलो आहे दादा. 600 रुपये 100 ग्राम आहे. ओके. प्युअर आहे का? हा आहे, मस्त छान आहे. बघा, ही मसाल्याच्या आहाराची अगरबत्ती, हिना आहे, वंदन आहे, बरेचसे प्रकार आहेत आपल्याकडे अगरबत्तीमध्ये. यांचे काय प्राईस आहे? बघा, ही आपल्याला पडेल 90 रुपयाला 50 ग्रॅम. 50 ग्राम 90 रुपयाला 50 ग्रॅम. ओके. हिना 180 रुपयाला 50 ग्रॅम. 50 ग्राम. बरेचसे अजून बरेचसे फ्लेवर पण आहेत. हे पाव किलो आहे ना? हा पाव किलोची क्वांटिटी आहे. हां. कसं आहे? रुपयाला पाव किलो पडतो दादा हे पॅकेट. 150 रुपयाला पाव. हो. ओके. कापूरचा पॅकेट आहे 80 रुपयाला 100 ग्रॅम. 80 रुपयाला 100 ग्राम आहे. आणि हे 160 रुपयाला 200 ग्राम आहे. 160 रुपयाला 200 ग्राम. हे कसं आहे? हे 100 रुपयाला अर्धा किलो पडतो. अर्धा किलो आहे. होय. मोगरा आहे. याचा पण आहे, फ्रेग्रन्स चांगला आहे, म्हणजे डेली यूजसाठी. ओके. हे डेली यूजसाठी तुम्ही घेऊ शकता. 100 रुपयाला अर्धा किलो. हे तुम्हाला 100 रुपयाला एक पॅकेट आहे, पण कोणी 4 घेतले तर आपण 350ला देतो. बघा, हे आहे ना त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे, फाईन वन. गेल्या वर्षी घेऊन गेलो होतो. मस्त आहे. हे काका आहेत आपले, गेल्या वर्षी आम्ही आलो होतो काकांची इथे. 2 दुकानं त्यांचीच आहेत. ते आपल्याला दाखवतात, चेक करतात आहे लोपन. हे बघा, हे प्युअर आहे का? काय आहे याचा रेट? 400 रुपये किलो आहे. 400 रेट सांगा ना मला. हे 100 रुपये किलो आहे. असं पुढचा हा 100 रुपये आहे का? हा 100 रुपये किलो आहे. हा 100 रुपये किलो ना? हा भारीच आहे 400 वाले. हा थोडा महाग आहे ना जरा. ते तुम्हाला इथे ना ट्राय करून दाखवतात. ते जो तुम्हाला धूप आवडेल तो तुम्ही घेऊ शकता इथे आल्यानंतर. वेगवेगळ्या व्हरायटीची इथे धूप आहे. ते बघा, हा प्युअर धूप आहे ना? हा बघा, मस्त आहे ना, अजिबात. हां. ओके. वितळत जाणार ना सावकाश. याचं काय प्राईस आहे बोला? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. वाती बघू शकता. हे 10 रुपयाला एक पडते. 10 रुपयाला एक आहे. आणि हे 5 रुपयाला एक आहे. हे 5 रुपयाला एक आहे ना? 10ला 2. आता हे धूपस्टिक आहेत, बरेचसे प्रकार आहेत धूपस्टिकमध्ये. हां, चंदन आहे. हे सर्व याच्यामध्ये 60. आता तुम्ही नवीन धूपस्टिक पण बघू शकता. आता ती नवीन काय आलं का या वर्षी? बरेचसे अगरबत्त्या आहेत विदाऊट स्टिक. अगरबत्ती बोलतात. आपण कोण आता अगरबत्ती लावत नाही, बोलतात आपल्याला धूपस्टिक पाहिजे. चांगल्यात चांगली दाखवली तुम्हाला. आपल्याला 80 रुपयात पडते. 80 रुपयाला पडते. त्यानंतर ही 4 तास पेटणारी अगरबत्ती आहे. 4 तास राहते. हो, 4 तास राहते. हे किती? 6 तास. 6 तास. हे 6 तास आहे. 120 रुपयाला 2 काड्या आहेत. कंपनीची अगरबत्ती आहे. ही आराध्य अगरबत्ती आहे. ही 90 रुपयाला 5 काडी आहे. याच्यामध्ये प्रभूदर्शन येते, ती 70 रुपयाला 5. 80 रुपयाला 10 स्टिक. हां, आता कमी आपल्याकडे 10 ते 50 व्हेरायटी आहेत. ओके. हे किती तास? ही एक काडी म्हणजे 3.5 तास पेटणारी. हे तेल बघा तुम्ही 60 रुपयाला अर्धा लिटर आहे. मोठी ऑर्डर 120 रुपयाला आहे. आता आपण बघा, लोक मला बरेचसे बोलतात आता बाहेर पुढे 100 रुपये चालू आहे, कोण 95ला देतो, कोण 110ला देतो, पण मी एकच ब्रँड ठेवतो तो नंददीप. पहिली क्वालिटी पण चांगली असतो, घर काळा होत नाही. गेल्या वर्षी घेऊन गेलो होतो. गेल्या आहे आपल्याकडे किती वर्षापासून आलं तरी आपल्याकडे हा एकच ब्रँड भेटणार आहे. 120 रुपयाला 1 लिटर ml आहे. 1 लिटर नसतं. ही अर्धा लिटरची बॉटल 60 रुपयाला पडेल. ओके. कापूरदानी आहे. हे डायरेक्ट आपण कापूरदानी आहे. ओके. ही 150 रुपयावाली आहे. हे 150 रुपयाला आहे. हे कसं आहे? हे इलेक्ट्रिक मशीन आहे. आपण कापूरमध्ये पेटवतो ना, इन्स्टंट कापूर पेटवतो बघा. हा कापूर हां, डायरेक्ट ह्याच्यामध्ये ठेवायचं ना, ह्याच्यामध्ये ठेवायचं. हा अरोमा फायनान्स ऑइल आहे, त्याच्यावर टाकायचा. त्याच्यामध्ये कमी 6 व्हरायटी आहे आपल्याकडे. लेमन ग्रास आहे, बरेचसे फ्लेवर आहेत.
बरेच केसर चंदन आहे, 555 आहे. ह्याची रेंज काय आहे ह्यांची? ही दादा 180 रुपयाला 50 ग्राम आहे, हे 90 रुपयाला 50 ग्राम आहे, ओके 70 रुपयाला 50 ग्राम आहे, हे 80 रुपयाला 50 ग्राम आहे, ओके. ही पण 80 रुपयाला 50 ग्राम आहे. ओके. हे बघा ना, इकडे यांचे जुने कस्टमर आले आणि ते तर सांगतात की आम्ही इथूनच घेतो म्हणून दरवेळेस. या काक्या आल्या तिकडे. तर चला आम्ही आता सुरुवात करतो आपल्या घ्यायला. पूजेच्या साहित्य घेण्यासाठी. आमच्या आहे ना आता शॉपिंग चालू झालं आहे. श्रेया आहे ना आता सर्व प्रकारचे आहे ना जे पूजेचं साहित्य लागते ते आता घ्यायला सुरुवात केलं आहे तिनं. ऑलमोस्ट आहे ना आमच्या आता खरेदी झालेलं आहे. पूजेचं साहित्य घेऊन झालं आपलं. हे बघा धूप घेतले 3 प्रकारचे बघा. 3 प्रकारचे धूप घेतले आम्ही. 3 प्रकारचे पावडर घेतले धूप घेतले. आणि हे 2 प्रकारचे धूप आहेत. अगरबत्ती ही स्टिक घेतले. इकडे अगरबत्ती हां आहे. ह्या अगरबत्त्या आहेत. हे मोगरा घेतला आम्ही डेली यूजसाठी. डेली यूजसाठी. आणि कपूर आहे. कापूर आहे. असं आम्ही हे सर्व आता शॉपिंग केलं आहे आता. गळ्यामध्ये घालण्यासाठी माळ घेतला. हां माळ घेतला आहे. पॅकअप चालू आहे आपलं आता. कुंकू आणि गुलाल घे 100 रुपये आणि पाव किलो दूध घे 100 आणि पाव किलो नॉर्मल दूध घे 50, पाव किलो पनीर दूध घे 50, एक वस्त्र 10 रुपये, कापूरचा एक पॅकेट 160, 5 in 1 अगरबत्ती घे 120 आणि आपली 20 वाली अगरबत्ती घे 100 रुपये, एक बांबुनीची अगरबत्ती 90 रुपये, मोठी अगरबत्ती 80, 2 आहे ना, एक अष्टगंध, एक गंगोळी 35. आपलं पूजेचं साहित्य खरेदी केलं आहे आता आपल्या गणपती बाप्पांसाठी. आणि आपल्याला हे दरवर्षीप्रमाणे आपण इथे येतो त्यासाठी आपल्याला हे गिफ्ट दिले आहे प्रीमियम अगरबत्तीचं. तर बघताय तुम्ही पण आहे ना इथे नक्की या. नक्की या. आणि खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहे अगरबत्तीमध्ये सुद्धा, कापूरमध्ये सुद्धा. आणि एक भाव आहे ना तो रिझनेबल, म्हणजे एकदम बेसिक असं भाव आहेत, मस्त आहेत, घेण्यासारखं आहे. कोणी पण तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. मंडळी आपली खरेदी आहे ना पूर्ण झालेली आहे. दादाकडे आहे ना नक्की आवर्जून या. दरवर्षीप्रमाणे गणपतीला खूप गर्दीच असते. आणि आता लवकर जर आलात तुम्ही या ठिकाणी तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना तुम्हाला अगरबत्त्या पाहायला मिळतील इकडे. आणि इकडे बघा इकडे आहे ना सर्व आपले मराठीच आपल्या इकडे सर्व कस्टमर आलेले आहेत खरेदीसाठी. आणि या दादांकडे आलात ना तर तुम्हाला होलसेल रिटेल अशा सर्व प्रकारचे फक्त थोडं होऊ शकतं उशिरा, पण ते मागे पुढे रेट मध्ये होऊ शकतं. बघा कापूरचे रेट वाढले. आता जर लवकर आला तर तुम्हाला लवकर बरं पडेल. पण कापूरचं तर आपल्याला कसं आहे रेट वाढतात आणि कमी पण कमी होतात. कापूरची आपण गॅरंटी घेत नाही. वाढतील तर वाढवणार, कमी झाले तर कमी. बाकी आपल्याकडे योग्य ते दारात मिळेल. तर आपल्याकडे मराठी कस्टमर आले आपले हे व्हिडिओ बघून तर त्यांना नक्की डिस्काउंट पण देतो आणि आपल्यातर्फे जे आपल्याला फ्री आपण देऊ शकतो ते आपण दरवर्षी देतो प्रत्येकाला. आणि इथे रिजनेबल रेट आहे तर नक्की व्हिजिट करा इथे. तर आम्ही आता निघतोय. चला दादा भेटून चांगलं वाटलं. मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आपल्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन आर्टिफिशियल वस्तू. तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत चन्नी रोडला. आणि तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा नक्की कंटिन्यू करा. तर चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.